नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. नांदेडमध्ये प्राध्यापक संघर्ष समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी विद्यापीठावर थेट मोर्चा काढण्यात आलाय. 2023च्या खरीप पीक मागणीसाठी नांदेड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलंय. वातावरणातील बदल आणि कमी झालेल्या दरामुळे कोथिंबिरीचं नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातंय. धाराशिवच्या गणपती मूर्तीला राज्यासह आंध्र आणि कर्नाटकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं पाहायला मिळतंय. करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच असा दावा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केलाय. कोलकाता येथील डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी आयटकच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलंय. रामगिरी महाराज हा ढोंगी बाबा कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहे असं वाटतं, असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय. खारघरमध्ये ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात चिकूची आवक होत असल्यानं 5 ते 20 रुपये किलोनं चिकूची विक्री होत आहे. सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण आलं असून आता पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज देखील होत आहे. गणेश गुळ्यातील इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांना अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मागणी होत असून कोकणातून गणपती बाप्पा आता थेट अमेरिकेला निघालेत. कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टरच्या हत्येच्या प्रकरणात मुंबईमध्ये डॉक्टरांकडून निषेध व्यक्त केला जातोय. तर कोलकाता घटनेच्या विरोधात जालन्यात देखील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती लावत निषेध दर्शवला आहे. शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कुठलंही राज्य किंवा देशामध्ये कधी निवडणूक होईल याचा एक जो निर्णय आहे तो निवडणूक आयोग करेल. हा निर्णय कायद्याप्रमाणे होईल, कुठल्याही विरोधी पक्ष नेत्याच्या म्हणण्यानुसार होणार नाही असंही संजय निरुपम यावेळी म्हणालेत. गोंदिया जिल्ह्यात अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करत 2 दिवसात पोलिसांनी 43,500 रुपयांचा दंड वसूल केलाय. येवल्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाल्यानं महिलांच्या चेहऱ्यावर आता आनंद पाहायला मिळतोय. येवल्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाल्यानं महिलांच्या चेहऱ्यावर आता आनंद पाहायला मिळतोय. रामगिरी महाराजांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे एका समुदायाकडून शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे येथे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जात आहे. निवडणूक आयोग केंद्र सरकारची कठपुतली झाला आहे अशी खोचक टीका आनंद दुबे यांनी केली आहे. विरोधकांनी कितीही योजना काढल्या तरी लोकांचा सरकारवरचा विश्वास उडालेला आहे असं वक्तव्य हुसेन दलवाई यांनी केलंय. महाराष्ट्रात क्राईम रेट वाढला आहे आणि जास्त कुठे असेल तर तो ठाणे आणि कल्याणमध्ये आहे असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. जालन्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढत आंदोलन केलंय. सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या आहेत.